मराठवाड्यामध्ये अनेक पतसंस्थांकडून लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। आमदार सुरेश धसांनी मोठे आरोप या संदर्भात केले। ज्ञानराधा मल्टीस्टेटमुळे 26 जणांनी आत्महत्या केल्याचं देखील सुरेश धस म्हणाले। मराठवाड्यामध्ये 5,000 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे असा आरोप धस यांनी केलाय। या ज्ञानराधा मल्टीस्टेटमुळे अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये 26 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या। 26 त्या 26 पैकी बीड मधली एक आत्महत्या आहे। 8च्या 8 जिल्हे फसले गेलेले आहेत। किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत, तुमच्या हाती किती पैसे आलेत? 1000 कोटी आलेत का? मग 1000 कोटी आले तर एक विनंती आहे ना आमची, पंकजजी, पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवीदार जे आहेत ते 1000 कोटी लोकांना तर देऊन टाका ना। पूर्ण मराठवाड्यामध्ये ही जी फसवणूक आहे अध्यक्ष महोदय 5,000 कोटी रुपयांची फसवणूक आहे। जवळपास 16 लाख याचे लाभार्थी म्हणजे 16 लाख लोकांच्या ठेवी आहे। ही ज्ञानराधा एक झाली, जिजाऊ आहे, राजस्थानी मल्टीस्टेट आहे। माझी विनंती आपल्याला त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमन एकटा पकडलाय, जेलमध्ये घातलाय। 300 कोटीची फसवणूक।